त्यानंतर आपल्याला गरम मसाला, बस. आता धना जिरा पावडर घालायचं आहे. बरं, धने जिरे परत भाजून घेतलेले वाटतं. हो बघा, बस. म्हणजे सारण बऱ्यापैकी मसालेदार आहे. मसाले झाले. आता त्याच्यात हळद आणि तिखट टाकायचं. बरं, पुरे हळद. हां बस झाली. आणि तिखट. बघा बरं, थोडंसं अजून लागेल. अजून लागेल. बस. आता थोडंसं मीठ टाकायचं. बरं. आता ह्याच्यात एक वाफ येईल एवढा झाकण ठेवायचं. पाणी वगैरे त्याच्यात घालायची गरज नाही. काही घालायचं नाही. बरं, ठीक आहे. ठेवूया मग झाकण. हो. किती वेळासाठी? 2 मिनिटं. 2 मिनिटं. आता याला आपल्या वाफ आलेली आहे. बरं, ते आपण बघूयात. काढून घेऊयात. आहा, मसालेदार असं ते झालेलं आहे. लगेच जाणवतं त्याच्या एका वेगळ्या स्मेलवरनं. पुढे काय करायचं आता? आता हे आपण काढून घ्यायचं आणि जे आपण पारीसाठी मिश्रण बनवलं त्याच्यामध्ये ते भरायचं. म्हणजे आता आपल्याला स्टफिंगची कृती करायची. चला, सारण तयार झालेलं आहे. लगेच आपण वळूयात पुढच्या कृतीकडे. काय करायचं पुढे? आपलं पहिलं उकडले पारी करून घ्यायची आपल्याला ते भरण्यासाठी. आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं. केळफुलाची भाजी जी आपण केली होती है ना, त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आपल्याला आता. बरं. आणि यामध्ये वरती आपल्याला पनीर टाकायचं. अच्छा, बरं. तळलेलं पनीर. तळलेलं पनीर हे असं. बरं. त्यामुळे मुलं डायरेक्ट खाऊ शकतात. बरोबर. आणि ते दिसायलाही छान दिसतं. असं आपण हे स्टफ केळफूल जे आहे ते एक, आता आपण हा एक काय म्हणता येईल त्याला, एक साचा तयार केलेला आहे. अजून बरेच करूयात कारण खाणारे आपण खूप जण आहोत. घ्या मग पारी करून. आता काय करायचं मॅडम? आता हे तळून घ्यायचं आपल्याला. तळून घ्यायचं. पण आता हे वर्ण उघडं असल्यामुळे आपल्याला सगळ्या बाजूनी तर काही तळता येणार नाही. त्याच्यामुळे फक्त ह्याचा हा खालचा आणि भोवतालचा जो भाग आहे तो फक्त तळायचा आहे. ठीक आहे, मग त्या पद्धतीने हे त्या पॅन मध्ये ठेवून द्या. फक्त ठेवताना ते सरळ ठेवायचं आहे. हा. किती वेळ लागेल तयार व्हायला? 2 मिनिटं. फक्त ते बाहेरचं आवरण तळलं गेलं पाहिजे, बस एवढंच. बरोबर. आणि त्याला फार वेळ लागणारच नाही कारण बटाटा ऑलरेडी उकळलेला आहे. आणि जे ब्रेड क्रम्स असतात ते पण लवकर तळले जातात. मग मला सांगा, ही कोथिंबीर आपण कधी वापरणार आहोत? तर हे काढल्यानंतर सर्व करताना आपण सजवण्यासाठी वापरायचं. तर आपण तसं सगळं छान सजवून घेऊयात. पण त्याआधी तुम्हाला करायचं असेल तर पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. स्टफ केळफूलसाठी लागणारे साहित्य: उकडलेला बटाटा आणि ब्रेड क्रम्सचं एकत्रित मिश्रण, बारीक चिरलेला कांदा, तळलेलं पनीर, उकडलेलं केळफूल, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात केळफूल, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धने जिरे पावडर, हळद, तिखट आणि मीठ घालून सर्व एकत्र करून त्यावर झाकण ठेवून वाफेवर सारण शिजवून घ्यावं. नंतर बटाटा आणि ब्रेड क्रम्सच्या एकत्रित मिश्रणाची पारी तयार करून त्यात केळफुलाची भाजी घालून त्यावर तळलेलं पनीर ठेवून स्टफिंग करून घ्यावं. स्टफ केलेलं केळफूल गरम तेलात शॅलो फ्राय करून वरून कोथिंबीरीची सजावट करून डिश सर्व्ह करावी. आपल्याला त्याचबरोबर मी एक काम करतोय, एका बाजूला एका बाउल मध्ये आपण दही घेणार आहोत. आणि दह्यामध्ये साखर टाकणार आहोत. 1 वाटी दही असेल तर त्याच्यामध्ये अजून 1 वाटी आपल्याला साखर टाकायची आहे आणि हे मिश्रण एकत्र करायचं आहे. याच्यात टाकणार आहे मी थोडी वेलची. साधारणपणे श्रीखंडासाठी जसं करतो आपण तसं करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला दालचिनी आवडत असेल तर त्याचा पण फ्लेवर खूप छान लागतो. म्हणजे एस्पेशली फ्रूट्स, ग्रिल्ड फ्रूट्स बरोबर दालचिनी पण छान जाते. तर ती पण आपल्याला त्याचा पण एक ऑप्शन आहे, तेही वापरता येईल. त्याचबरोबर एका बाजूला मी बदामाचे काप आहेत ते पण रोस्ट करून घेतोय.
इकडे एका बाजूला टाकतोय बदाम. हे मिश्रण आता रेडी झालेलं आहे, हे आपण बाजूला ठेवूया. आणि पीच पण ग्रिल होत आहेत, त्याला थोडा वेळ लागणार आहे. सगळ्या बाजूने त्याला छान डार्क होईपर्यंत त्याला आपल्याला ग्रिल करून घ्यायचं आहे. जरा अजून रंग आला पाहिजे छान. आणि इथे बदाम रोस्ट होत आहेत. पण आज कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने एक उपवासाची रेसिपी करतोय, पण त्याला जरा एक वेगळा ट्विस्ट आहे. आपण करतोय ग्रिल्ड पीच आणि दह्यापासून एक डेझर्ट तयार करतोय. ग्रिल्ड पीच आणि दह्याचं डेझर्ट. आणि ते करण्यासाठी आपण पीच कट केलेले, त्याच्यामधला जो स्टोन असतो तो काढून घेतलेला आहे. आणि आपण या ग्रिलिंग पॅनमध्ये त्याला टाकलेलं आहे पीचला, आणि थोडंसं किंचित तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ग्रिल करून घेतलेलं आहे पीचला. आणि त्याला आता रंग पण छान आलेला आहे. एका बाजूला बदाम रोस्ट करून घेतलेले आहे, बदामाचे स्लायसेस. एका बोलमध्ये मी पाणी काढलेलं दही आहे, चक्का घेतलेला आहे, त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि वेलची पूड टाकलेली, आणि आपण त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. इथे मी आता गॅस बंद करतोय. रंग छान आलेला आहे त्याला. आणि आता हा जो राजगिऱ्याचा लाडू आहे तो कुटून घेतोय. थोडेसे पीस थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे. याचे मोठे मोठे तुकडे कापून घेतोय मी. थोडंसं याला थंड करायचं आहे आपल्याला, रूम टेम्परेचरला यायला पाहिजे. थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला हे जे पीच आहेत हे आपल्याला ग्लासमध्ये टाकायचे खाली. पीच टाकल्यावर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मध. त्याच्यावर जाणार आहे हे दही. आता याच्यावर टाकणार आहोत आपण राजगिरा. याच्यावर आपण राजगिराचा लाडू टाकलेला आहे, त्याला क्रश केलेलं आहे. पीच टाकलेल्यानंतर थोडं हनी, थोडेसे रोस्टेड आल्मंड टाकतोय आता मी. आणि याच्यावर बदाम थोडे बास. वाह, करायला सोपी पण प्रेझेंटेबल आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे. ग्रिल्ड पीच आणि दह्याचं डेझर्ट. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ग्रिल पीच दह्याचे डेझर्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पीच, राजगिराचे लाडू, दही, पिठी साखर, वेलची पूड, मध, बदामाचे काप, साजूक तूप. कृती: प्रथम पीचचं फळ कापून त्याच्या बिया काढून घ्याव्यात. फ्रायपॅन मध्ये तूप घालून पीचचे काप ग्रिल करून घ्यावेत. एका बाउल मध्ये दही घेऊन त्यामध्ये पिठी साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाजूला बदामाचे काप भाजून घ्यावेत. राजगिराचे लाडू कुटून घ्यावेत. त्यानंतर ग्रिल्ड पीचचे बारीक काप करून घ्यावेत. एका सर्व्हिंग बाउल मध्ये प्रथम ग्रिल्ड पीचचे काप घालून त्यावर मध, दह्याचं मिश्रण, राजगिराची भरड, पुन्हा ग्रिल्ड पीचचे काप आणि बदामाचे काप घालून फ्रीज मध्ये थंड करून सर्व्ह करावं. रेसिपी आहे ती आहे आपली टॉफी आणि ब्रेड पुडिंग. आता आपण करतोय हर्ब चिली कॉटेज चीज.